नमस्कार, मी जितेंद्र वायकर पुन्हा एकदा नवीन एपिसोडमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. तर लुक हू इज देअर विथ मी, सच अ प्रिटी गर्ल अँड हँडसम बॉय विथ मी. ओके कोण आहे आणि आपण काय बोलणार आहोत तर आता आपण बघतोय. सो कॅन यू एक्सक्यूज मी गर्ल प्लीज. ओके अल्याड पल्याड नावाची ही जबरदस्त फिल्म, जबरदस्त पोस्टर दिसते आणि या फिल्मचे हे दोन हिरो आणि हिरोईन आहे. सो लेट मी इंट्रोड्यूस ही आहे जरा. वुड यू टेल मी युअर नेम प्लीज? अनुष्का पिंपुटकर. अनुष्का पिंपुटकर. ओके, अनुष्का अँड भाग्यम जैन. आपण आज त्यांच्यासोबत बोलणार आहोत. तर काय बोलणार आहोत तर नक्कीच आपण फिल्म नवीन आहे फिल्म, त्यामुळे नवीन फिल्मबद्दल नवीन काहीतरी बोलणार आहोत आणि नवीन कलाकार दिसत आहेत. नवीन म्हणजे मला वाटतं अनुष्काने बरंच काम केलेलं आहे आणि भाग्यमची ही पहिली फिल्म आहे. सो अनुष्का, मी तू काम केलं आहे म्हणून थोडंसं नंतर मी तुला बोलणार आहे, पण आपण भाग्यमचं बरोबर आधी बोलूया. भाग्यम सॉरी ना भाग्यम, त्याचं काय असतं ना, मी अनुष्काबरोबर नंतर काय बोलणार आहे. माझे जे व्ह्युअर्स आहेत ना ते वाट बघतात की हिच्याशी काय बोलेल. हिच्यासाठी तरी बघा. ओके, सो भाग्यम, काय ही फिल्म कशाबद्दल आहे आणि काय सांगशील या फिल्मबद्दल? ही फिल्म जसं तुम्ही पोस्टरवरती बघतायत, द पोस्टर ते सगळं डिफाईन करतंय. डेफिनेटली आमच्या चेहऱ्यांवरती जे दिसतंय ते आय थिंक डेफिनेटली तुम्हाला सगळं डिफाईन करणारच आहे. बट इफ इंडिव्हिज्युअली कॅरेक्टरबद्दल सांगायला गेलो तर ही एक मुलगा आहे, कॉलेजचे मुलं आहेत, म्हणजे सगळे कॉलेजच्या एराचे. अँड तो एक ॲटिट्यूड कॅरिंग गाय आहे आणि सगळ्यांना घेऊन चालतो असा एक तो मुलगा आहे. तर दॅट इज अबाउट द कॅरेक्टर. तेवढंच मी आत्ता सांगू शकतो. अँड अबाउट द फिल्म, सुपर फिल्म. मराठी इंडस्ट्रीमध्ये आय थिंक इन बॉलिवूड ऑल्सो व्हेरी लेस फिल्म्स लाईक दिस. बट मराठी इंडस्ट्रीमध्ये तुम्ही असा फिल्म, असा सेट, अशी लोक कधीच नसेल बघितली. सच अन अमेझिंग फिल्म. यू शुड डेफिनेटली वॉच. डेफिनेटली वॉच. बट भाग्यम, व्हॉट इज द जॉनर ऑफ द फिल्म? काय जॉनरची फिल्म आहे? जॉनर ऑफ द फिल्म पल्याड म्हणजे काही कॉमेडी आहे की पाटील इकडचा पाटील तिकडचा वगैरे असं काय आहे का, किंवा काय आहे? एक मोठं कन्फ्युजन जो सगळ्यांना होणार आहे, आय होप, नाव बघून अल्याड पल्याड हे जेव्हा तुम्ही ऐकतात तुम्ही काहीच डिफाईन नाही करू शकत की फिल्ममध्ये काय असेल. राईट, तो एक असा टायटल आहे ज्याचा तुम्ही डिसाईडच नाही करू शकत की तो काय असणार. अँड आय एम डेफिनेटली शुअर की तुम्हाला फिल्म बघितल्यानंतर कळणार की यार आम्ही तर हा विचारच नव्हता केला. हा डेफिनेटली विचार तुमच्या मनात असणार. द जॉनर इज comedy as well as horror because we have Gaurav More with us, and if he is there and there is no comedy, there is no point to it. Yes. Right, because I was going to ask you why Gaurav More is there, because Gaurav More नेहमीच आपल्याला कॉमेडी मध्ये, हॉरर मध्ये काय करतोय हा माणूस? हॉरर मध्ये जी कॉमेडी त्यांनी क्रिएट केली आहे, सो ही इज देअर फॉर दॅट. ओके, तर हॉरर मध्ये एक अनपेक्षित अनुष्का आहे इकडे. ओके अनुष्का, व्हॉट्स युअर रोल इन दिस फिल्म? काय करतेस या फिल्म मध्ये तू? डेफिनेटली एक गोष्ट मी सांगणार, हिला भूत बनवलं तर कोण घाबरणार नाही. सो डेफिनेटली तिचा कॅरेक्टर तो नाहीये. इफ यू आर जजिंग एनिथिंग फ्रॉम दिस. अच्छा, भूत बनवलं तर घाबरणार नाही. मला सगळेच घाबरतात. सो बी वेअर ऑफ अनुष्का. असं हिच्या बोर्डवर घराच्या बाहेर पाटी लागली आहे की बी वेअर ऑफ अनुष्का. ओके, अशी एक पाटी असते. सो अनुष्का, टेल मी अबाउट युअर फिल्म. व्हॉट इज दिस अँड व्हॉट आर यू डुईंग इन दिस फिल्म? काय आहे ही फिल्म? ऑनेस्टली मी माझ्या कॅरेक्टरबद्दल अजिबात जास्त काही सांगणार नाही आणि स्पॉइलर तर त्याहूनच देणार नाही मी. आणि पहिली ही गोष्ट की आत्तापर्यंत मी ज्या भूमिका साकारल्यात त्या दोन्ही मॉडर्न आणि पहिल्यांदाच माझा एकदम गावाकडची साधी भोळी मुलगी असा माझा लुक, प्रॉपर टिकली लावणारी एकदम सभ्य मुलगी. सो मला हे कॅरेक्टर करताना खरंच खूप वेगळं वाटलं. खूप चॅलेंजिंग होतं एक अर्थी माझ्यासाठी. ते चॅलेंजिंग का होतं हे तुम्हाला फिल्म बघताना किंवा टीजर रिलीज होताना कळेलच की ते का चॅलेंजिंग होतं. आणि येस, आफ्टर ऑल द होल फिल्म प्रत्येकानेच खूप जास्त त्यांच्या कॅरेक्टरवरती भार दिला आहे. दिग्गज कलाकार आहेत आणि ॲज यू नो मकरंद देशपांडेही आहेत, गौरव मोरे, सक्षम कुलकर्णी. अच्छा, मकरंद देशपांडे म्हणजे चुकीला माफी नाही.
एक्झॅक्टली. तुम्ही आता BTS मध्ये बघितलंच असेल. सो या असे दिग्गज कलाकारांसोबत काम करताना सुद्धा खूप मजा येते. ओके अनुष्का, तू मजा आली सगळं ठीक आहे, पण आल्याड पल्याड जसं आता सक्षमने सांगितलं की हा भाग्यम सॉरी यार, सक्षम तिकडे आहे, भाग्यम इकडे आहे. सेटवरती पण हे खूप वेळा झालंय, मी गिव्हअप केलंय, आता मी कोणाला सांगत नाही. ओके, तर आल्याड आणि पल्याड जसं त्यांनी सांगितलं आहे की हॉरर पण आहे, कॉमेडी पण आहे. तू काय केलंय? हॉरर केलंयस की कॉमेडी केली आहेस, कारण न्यूट्रल राहिली आहेस? मी सुंदर. सो तुम्हाला मूवी बघतानाच कळेल. इव्हन आल्याड पल्याडचं मिनिंग सुद्धा तुम्हाला मूवी बघतानाच कळेल. तोपर्यंत ना मी तुम्हाला एक टास्क देईन. या शुअर. प्रत्येकाला तुमच्या आल्याड पल्याड हे काय आहे हे कॉमेंट करून सांगायला सांगू शकता. येस येस, आय एम डेफिनेटली शुअर त्यातलं एक पण बरोबर असणार. You're going to challenge the audience over there. Challenge from Anushka. What is the challenge? So be ready. So तैयार हो जा बॉस, क्या बोलने वाली है? आल्याड पल्याड मीन्स व्हॉट हे तुम्ही कॉमेंट्स मध्ये सांगणार आहात. आणि आमच्या फिल्मचं नाव आहे आल्याड पल्याड. तर बरोबर असेल तर बघूयात, आणि चुकीचं तर मग आपण बसू देत गेस करत. पण काय बघूयात, काय असेल काय नसेल पिक्चर बघितल्यावर कळेल. अच्छा, म्हणजे पिक्चर बघून सांगायचं आहे. ऑब्व्हियसली. म्हणजे हिने सांगितलेलं आहे, अनुष्काने सांगितलं की पिक्चर बघा आणि तुम्ही सांगा की आल्याड काय आणि पल्याड काय आहे. आणि सो डोंट वरी, जस्ट गिव्ह युअर नंबर आणि अनुष्का इज गोइंग टू गिव्ह यू द तिकीट्स ऑफ द मूवी. सॉरी नो 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 नो, आता कमेंट करून सांगायचंय काय आहे, पिक्चर बघून नाही. अच्छा, आता कमेंट करून सांगा, कारण हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होणार आहे. तुम्ही या व्हिडिओमध्ये खाली कमेंटमध्ये करा की नक्की काय आहे. त्याची कमेंट आम्हाला आवडणार आहे. त्या कमेंटवर आम्ही डेफिनेटली तुम्हाला आमंत्रित करणार आहे या सिनेमाच्या प्रीमियर शो साठी, आणि त्याचा सगळा खर्च प्रोड्युसर करणार आहे. ओके, स्टील देन सायनिंग ऑफ. मित्रांनो, असेच छान छान व्हिडिओज मी तुमच्यासाठी आणत असतो. प्लीज स्टे ट्यून. या सिनेमाला लाईक करा, प्रेम करा, आणि नक्कीच या जोडीलाही लाईक करा, कारण हा एक सुंदर सिनेमा आपल्या समोर आलेला आहे, ज्या सिनेमाचं नाव आहे आल्याड पल्याड. थँक्यू सो मच. बाय.